तुषारचा ॲक्सिडेंट झाला हे ऐकताच एका क्षणासाठी मन पूर्ण सुन्न झाल्यासारखं वाटलं. कालपर्यंत हसत खेळत जगणारा तुषार आज आपल्यात नाहीये हे मन मानायला तयारच होत नव्हतं आणि पोटात कळ निघाल्यासारखं वाटत होतं. खरंच देव चांगल्या माणसांनाच लवकर घेऊन जातो हे मात्र नक्की. आणि लगेच आम्ही निंबुरीला गेलो तेव्हा अजून तुषारला गावातच आणलेलं नव्हतं. पाहुणेरावळे येत होते पण घरच्यांना अजून बातमी सांगितलेली नव्हती म्हणून कोणी थेट घरी जात नव्हतं. कारण त्यांनाही विश्वास बसत नव्हता की तुषार आता या जगात नाहीये. तुषारला आणण्याच्या 1 तास आधी मामींना सांगण्यात आलं की आपला तुषार गेलाय. तो क्षण इतका वेदनादायक होता की तिथे उभे असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ज्या आईनं 17 वर्ष आपल्या मुलाला कधीच कोणती कमी पडू दिली नाही, ज्या आईला मुलाला साधी ठेच लागली तरी डोळ्यात पाणी यायचं आणि आज तोच मुलगा रक्ताने माखलेल्या तिच्यासमोर पडलेला होता. त्या माऊलीच्या काळजाला काय वाटत असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. मुलाच्या ॲक्सिडेंटची बातमी कळताच बाप धावत मुलाकडे गेला. ज्या मुलाला गेली 16-17 वर्षे सावलीसारखं वाढवलं त्याच मुलाने बापाच्या कुशीत अखेरचा श्वास घेतला. त्या बापाच्या मनावर काय कोसळलं असेल हा विचार सुद्धा अंगावर काटा आणणार आहे. मामाकडे पाहिलं तरी डोळे पाणावल्याशिवाय राहत नव्हते. मामी आरडाओरडा करत तुषारला हाका मारत होत्या. तिथलं संपूर्ण माहोल हृदय पिळून टाकणारं होतं. खरंच आईचं प्रेम आणि बापाचं पाठबळ असेल तर माणूस कोणतीही संकट पार करू शकतो. पण ज्या म्हातारपणी मुलाने आईवडिलांना आधार द्यायला हवा होता त्याच मुलाने अचानक साथ सोडून जाणं यापेक्षा मोठं दुःख दुसरं कोणतंच असू शकत नाही. तुषारचा स्वभाव, त्याचं असणं, त्याचं बोलणं आणि खास करून घरातल्या प्रत्येकाची सेवा करणं हे सगळं आज कुठेतरी हरवल्यासारखं वाटत होतं. तुषार खूप लवकर निघून गेला. अजून खूप आयुष्य जगायचं होतं रे. असो, या जगात आलेल्या प्रत्येकाला कधी ना कधी हे जग सोडून जावंच लागतं हे कोणीही टाळू शकत नाही. पण आईवडिलाच्या मनातलं दुःख मात्र कायम जिवंत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली तुषार. सुटले धागे उरले माग उसासे सुया काळजाचे विरले सारे नशिरी आले निखारे